देणारी शक्ती ही परमेश्वर आहे, परमात्मा आहे. आणि तिला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करू. देव म्हणतात दोन्ही भक्ताचे आहे. भक्त देवाला प्रियच असतो, नाही असं नाही, पण जाण्याचा मार्ग वेगळा आहे ना, मार्ग वेगळा आहे ना. एक माणूस या भेटला तर म्हणाल मला श्रीरामपूरला जायचं, कसं जाऊ, लवकरात लवकर कसं जाता येईल. मी म्हटलं तू जर डांबरी रस्त्याने जर गेला चांगल्या हायवेने तर एक 10 मिनिटात तू श्रीरामपूरला पोटातलं पाणी न हालता जाशील. आणि इकडूनही मार्ग आहे, इकडून मार्ग आहे तर इकडं नदी आहे, नदीहून पलीकडं जायचं, पोहून जायचं पाण्यातून, पलीकडं जायचं, पलीकडून जे रस्ते आहेत ते रस्ते खास खडखडीचे आहे, खडग्याचे आहे, पांदीचे आहेत. तुला जायला असं इकडून असं होऊन आणि खूप लांब आहे, वेळही लागेल. मग कोणता मार्ग तुला चांगला आहे तो पाय, कोणत्या मार्गाने जाईल तो. जो सुपर मार्ग आहे, जो डांबरी रस्त्याचा आहे, तिथे 10 मिनिटं जाईन. इकडून गेला तर कधी जाईन तो. जायला रस्ते बी व्यवस्थित नाही आहेत. तसं 2 मार्ग आहेत. मुंबईला जायचं मग सुपरवेने गेला तर तू एका दिवसात जाशील बाबा. आणि खास खळगे डोंगरातून असा जर रस्ता सांगितला त्याला जाय आता इकडून, डोंगर ओलांडून, तर जायला त्याला कष्ट पडतील ना. म्हणजे एक मार्ग जो आहे तो खूप कष्टाचा आहे, धोक्याचा आहे. मध्ये रस्त्यात काय नाही का, जंगल लागल का, वाघ शिव, दर्या खोऱ्या. आणि एक रस्ता जो आहे तो कष्ट न करता अगदी सुखात समाधानात अशा प्रकारचा एक मार्ग आहे. भगवंताने दोन्ही मार्ग सांगितलेले आहे. भगवान उवाच एवं सतत युक्त आहे भक्तास्त्वाम पर्युपासते. एवं सतत युक्त आहे भक्तास्त्वाम पर्युपासते हे चाप्यक्षरम व्यक्तम तेषाम के योग वित्तमहा. जो भक्त आहे संयमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रतः. तो एकच मार्ग चांगला आहे, संयमेंद्रिय ग्राम. तुम्ही काय करा, इंद्रियांचं संयमन करा. कारण की आपल्या इंद्रियांचं संयमन नसतं. डोळ्याने एक पाहिलं तर तिकडं वेगळंच, हाताचं वेगळंच, पायाचं वेगळं, पाय दुसरीकडे चालले, पाहतो एकीकडं, चालला एकीकडं, करतोय एक. संयमेंद्रिय आहे का, इंद्रियांचं संयमन आहे का. इथं बसल्यानंतर सुद्धा चालली बुद्धी चाललंय महाराजांचं प्रवचन चाललंय, मग तिकडं पाहतोय, मनाने विचार घरचा चाललाय, गायला चारा कोण टाकला असेल की नाही, घराचं दार उघडं राहिलं का, काय आज पाणी यायचं होतं, पाणी झालं नाही नळाला, घरचे विचार चालू आहे. बसलाय इथं, डोळ्याने पाहतो इकडं. पण संयमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्व. इंद्रियांचं संयमन नाहीये, इंद्रियांचं संयमन करा अगोदर. आणि इंद्रियांचं संयमन झालं तर ते कार्य काय शुभ होतं, चांगलं होतं, ते कार्य आपल्या हातून चांगलं घडतं. देवाला यायचं, प्रवचनाला यायचं, 2 दिवसापासून तुमचं ठरलंय. इंद्रियांचं संयमन केलं का नाही, मग लवकर उठा, चला ते प्रवचन होऊन जाईल बरं का, आपल्याला लवकर जायला पाहिजे तिथं. इंद्रियांचं संयमन झालं ना, लगेच सकाळी उठले, स्नान संध्या झाली, सगळं झालं, चहा पाणी झाला, पिशव्या भरल्या, लगेच आले इकडं, चला मंदिरात दर्शन झालं देवाचं, बसले. हे संयमन झाल्याशिवाय झालं का, आहे की नाही. असं होत नाही. टाळकऱ्यांचं असंच असतं, सकाळी लवकर जायला पाहिजे, 8ला उभं राहायला पाहिजे आपण तिथं.
8ला तिथे टाळ वाजलाच पाहिजे. 8 ते 12 वाजेपर्यंत हे लोक उभं राहतात. विना 12 वाजेपर्यंत असतो, भजन असतं. मला सुद्धा माझ्या टायमिंगला यावं लागतं इथे. इंद्रियांचं संयमन आहे. याच्यानंतरचा पुढचा प्रोग्राम ठरलेला असतो, त्याचा पुढचा प्रोग्राम ठरलेला असतो. हे सगळं संयमन आहे. आणि संयमन केल्याशिवाय ती प्राप्ती होत नाही. म्हणून प्राप्ती होणं हे सगळ्यात महत्वाचं. भगवत प्राप्तीसाठी हे सगळं चालू आहे ना आपलं. ज्याला काही घेणं नाही ते सडकावर जाऊन बसतात, तिकडे गप्पा आणतात मोठ्या मोठ्याने. आपण इथं बसलो तरी आपल्यालाही अडथळा करतात. ते म्हणते हे रिकाम टेकडे, यांना काही काम नाहीये. आपल्याला काही काम नाही का त्यांना काही काम नाही असं म्हणता येत नाही. रिकाम टेकडे कसं म्हणतात? देवाचं नाम स्मरण म्हणतात, पण ते कळत नाही ना मूळ काय आहे. ऊर्ध्व मूलम अधशाखम अश्वस्तम प्रावुरव्यम छंदांशी यश पर्णानी यस्तम वेद सविदे. इथं मूळ काय आहे, फांद्या काय आहे आणि खोड काय आहे. कालच आपण विषय झाला की मूळ जो आहे आणि खोड जे आहे ते ब्रह्म आहे. पण हा जो वृक्ष आहे, अश्वस्थ वृक्ष आहे, हा वृक्ष मी सांगितलं की नदीमध्ये जसा पाणी स्थिर असताना किनाऱ्यावर असणारं झाड उलट दिसतं, वर मुळ्या खाली फांद्या, तसं हे झाड आहे. अश्वस्थ वृक्ष, संसार वृक्ष, संसाररूपी वृक्ष असा आहे. संसाररूपी वृक्ष हा सुखाचा वाटतो आपल्याला. संसारलाही चांगला आहे, खूप सुखाचा आहे, खूप समाधानाचा आहे. नाहीये. नाहीये, मी नाही म्हणत. तुम्हाला सुखाचा वाटतो का? मला तर नाही वाटत संसार वृक्ष. कारण की संसार म्हटलं का सगळं आलं. प्रत्येकाचे अनेक प्रश्न आहे. प्रत्येक माणसाचे प्रत्येकाचा प्रश्न वेगवेगळा आहे, एक नाहीये. ऐक, म्हणून हा सुखाचा नाहीये. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, महाराज म्हणतात, आज संसार सुखाचा झाला गे माये. ते म्हणतात तो संसार तर सुखाचा झाला, मग संसार त्यांचा कोणता आहे? त्यांना हा वृक्ष कळाला. ऊर्ध्व मूलम अधशाखम अश्वस्तम प्रावुरव्यम छंदांशी यस्य पर्णानी यस्तम वेद सविदित. त्यांना हा वृक्ष कळाला की हा संसारूपी वृक्ष कसा आहे, की हा उलटा आहे. मग भगवत प्राप्ती जी आहे ही कशी आहे? या संसारूपी वृक्ष जो आहे याचं मूळ जे आहे ब्रह्म आहे, वेद पान आहे. यस्तम वेद सवेदवित आदर्श ऊर्ध्वम प्रसुदस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला आदर्श मूलान संततानी कर्माणि बंधीनी मनुष्य लोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तोड चादीर न संप्रतिष्ठा अश्वस्तमेणम स्वीरूढ मूल वसंग शस्त्रेण दुणेन चित्वा ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न वर्तन्ति भूया तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ति प्रस्तापुराणी निर्माण मोहा संग दोषा अध्यात्म नित्या विनृत्त कामा द्वंद्वैर मुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्ति मूढा पदमं वेंत. भगवंत सांगतो, एक गोष्टी भगवंताने सांगितल्या, पण त्या आपल्या आचरणात आल्या पाहिजे. आचरणाला सर्व. म्हणून ज्ञान, कर्म आणि भक्ती ह्या 3 गोष्टी भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलेल्या आहेत. मग अर्जुन ज्ञानी नव्हता का? तो ज्ञानी होता. अर्जुन कर्मयोगी नव्हता का? अर्जुन कर्मयोगी पण होता. आणि अर्जुन भक्ती करत नव्हता का?
भक्ती पण करत होता अर्जुन. हे तिन्ही त्याच्या ठिकाणी. मग भगवंताला त्याला सांगायचं कारण काय होतं? सांगायचं कारण हे की त्याला जो मोह होता कुणाविषयी? आपताविषयी. माझं माझं माझं. संसार म्हटलं का माझं आलं. संसार म्हटलं का पहिलं फ्लॅट पाहिजे, नाही का? फ्लॅट आहे का तुमच्याकडं? हां आहे. मग आम्ही फ्लॅट घेतला बघा, केवढ्याचा आहे, असा आहे, तसा आहे, नाही का? मग किचन आहे, 2 रूम आहेत, 2 BHK, 3 BHK, 4 BHK. अहो किंमत त्याची एवढी आहे. माझं झालं. मग तो फ्लॅट घेतला, मग त्याच्यात फ्रीज हवा, मग ते फ्रीज पाहिजे, त्याच्यात सुविधा सगळ्या पाहिजे. मग ते सगळ्या सुविधा करण्यासाठी माझं माझं माझं. फर्निचर घ्या, फ्रीज घ्या, आणखी काही मांडण्या घ्या, झोपण्या, AC घ्या, हे घ्या. आता AC शिवाय तर राहतच नाही लोकांना. पूर्वी हवेशीर बाहेर पडायचे, अंगणात, अंगण असायचं, घर असायचं बारीक.